कोपरगाव नगर परिषद निवडणूक, अंबादास दानवे यांची जाहीर सभा, विरोधकांवर घणाघाती टीका. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या 20 तारखेला मतदान होणार असून त्यापूर्वी सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटचे आमदार व माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जाहीर सभा मंगळवारी सायंकाळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उत्साहात पार पडली. या सभेत बोलताना अंबादास दानवे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. फक्त कॅडबरी आणि चॉकलेट वाटून मतं मिळत नाहीत असे म्हणत त्यांनी काळे आणि कोल्हे या दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला. विकास, पारदर्शकता आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्यांनाच मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दानवे यांनी येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानात शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सपना भरत मोरे यांना तसेच प्रभागातील शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या उमेदवारांच्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या जाहीर सभेला सर्व उमेदवारांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सभेमुळे कोपरगावच्या राजकीय वातावरणात चांगलीच चैतन्याची लाट पसरल्याचे चित्र दिसून आले आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते छत्रपती संभाजीनगरचा ढाण्यावा खरा जलदूत, खरा जलनायक, लबाडांनो पाणी द्या अशी हाक त्या संभाजी नगरमध्ये दिली आणि प्रत्येकाच्या कोरड्या घशाला पाणी देण्याचं काम आमदार अंबादास दादा दानवे यांनी केलं. आज खऱ्या अर्थाने तीच आरोळी या ठिकाणी देण्यासाठी दादा आले. आपल्या या कोपरगावचे दोन लबाड जे 50 वर्षापासून आलटून पालटून सत्तेमध्ये येतात, आलटून पालटून आमदारकी दोघांच्या घरामध्ये येते, त्याच्यावर त्यांचं भागत नाही. त्याच्यानंतर नगराध्यक्ष पद आमच्याच घरात पाहिजेत, ग्रामपंचायती आमच्याच घरात पाहिजेत, जिल्हा परिषद आमच्याच घरात पाहिजेत. तिसऱ्या माणसानं तयार होऊ नये. कोपरगावाचं वाटवळ झालं पाहिजे. कोपरगावात नवीन नवीन व्यवसाय कंपन्या येऊच नये. सगळे आमचे कार्यकर्ते असले पाहिजे आणि आमच्या कारखान्यात कामाला असले पाहिजे. अशा पद्धतीचे वृत्ती असलेले हेच लोक आज या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक लढवत असताना माझ्या माता भगिनी खास करून तुम्हाला सांगतो, एक तुमच्यातली माता माऊली सपना भरत मोरे ही 10 वर्षापासून शिवसेनेची नगरसेविका होती. आज ती नगराध्यक्ष पदाला उभी आहे. याच विरोधकांनी मी फक्त त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांच्या सभेमध्ये आपल्या एका छोट्याशा व्यापाऱ्याला विनाकारण एका पोलीस अधिकाऱ्यानं दबावाखाली दुकान बंद करायला लावलं. म्हणून मी फक्त त्या ठिकाणी सांगण्यासाठी गेलो तर माझी तडीपारीची नोटीस 5 दिवसाची काढली. विनाकारण त्रास देण्याचं काम चालू केलं. आपले जे उमेदवार आहेत, गोरगरीब तुमच्यातलेच उमेदवार आहेत, सर्वसामान्य कुटुंबातील, त्यांना सुद्धा भीती घालण्याचं काम, प्रेशर आणण्याचं काम अशा पद्धतीने दोन साखर सम्राट करत आहेत. पण आज जर दादा या ठिकाणी बघितलं, हे सर्व लोक एकही रुपया न घेता शिवसेनेवर प्रेम करणारे, दादा तुमच्या आरोळीला या ठिकाणी साथ देणारे सगळे असे हे मतदार या ठिकाणी आले. ज्या मतदान केंद्रावर जाऊन आपण ईव्हीएम मशीन मध्ये जे बटन दाबणार आहेत, ईव्हीएम मशीन मध्ये काही फोटोग्राफर घेऊन बसणार नाहीयेत. कोण कुणाला कुठं मतदान करता कळणार नाहीयेत. कुणाच्या दबावाला घाबरू नका. ही शिवसेना तुमच्या पाठीशी. 20 तारखेला सकाळी 7:30 वाजता आपल्या मंदिरात आपल्या देवाऱ्यासमोर बसा आणि देवाचं स्मरण करा. फक्त 10 ते 20 सेकंद तुम्हाला स्मरण करायचंय देवाचं. आजपर्यंत 50 वर्षात आपलं कोपरगाव किती रस्ता तळाला गेलं. अनेक प्रश्न आपले तसेच आहेत. प्रत्येक निवडणूक त्याच पुजलेल्या सांडलेल्या प्रश्नावर लढली जाते. शेजारचे तुम्ही तालुके बघा, पंचक्रोशीतले दर पंचवार्षिकला नवीन प्रश्न आहेत. आपले फक्त हे नालायक लोक राजकारणी आपले विरोधक त्याच प्रश्नावर, पाणी प्रश्नावर आपल्याला येड्यात काढतात. भोळ्या बावड्या मतदारांना येड्यात काढतात. यावेळेस तुम्हाला पाणी देऊ म्हणतात, शुद्ध पाणी देऊ म्हणतात, पूर्ण गावाने देऊ म्हणतात, रोज पाणी देऊ म्हणतात. निवडून येतात, परत आहे तसंच 5 दिवसाला पाणी, 8 दिवसाला पाणी, उन्हाळ्यामध्ये 15 दिवसाला पाणी, ते पण दुर्गंधीयुक्त घाण पाणी, गटारीचं पाणी. करोडोनी खर्च करतात. पण साध्या पाईपलाईन सुधारण्याचं याचं काम नाही का? मी विनंती करतो, 20 तारखेला आपल्या देवाचं स्मरण करा. आपलं भविष्य सुधारण्यासाठी
मशाल या चिन्ह समोरील बटन दाबा. महाविकास आघाडीमधील आपले 4 उमेदवार तुतारीवर आहेत. तुतारीला मतदान करा. विनंती करतो, कळकळीची विनंती करतो. आम्ही नाही तो कमी नाही. खूप संघर्षातून आपण उभं राहिलोय. आता ही वेळ जाऊ देऊ नका. तुम्हाला मनापासून सांगतो, पोटतिडकीने सांगतो, महाविकास आघाडीची तुतारी आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबा. आपलं भविष्य उज्ज्वल करा. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. होणाऱ्या निवडणुकीसाठी आज प्रचाराच्या निमित्तानं मी इथं उपस्थित आहे. त्या निमित्तानं इथं उपस्थित सर्व मान्यवर, सचिनजी पोते जिल्हा प्रमुख, भारतीय जनता पार्टीचा आहे. आता इथं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी म्हणावं का नाही म्हणावं, कोल्हे आणि काळेंचेच उमेदवार. इथं भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही, एनसीपीचा काही संबंध नाही. बरोबर का नाही? तरी भारतीय जनता पार्टी ज्यांनी स्थापन केली ते अपक्ष लढतात आणि हे आलेले डोंगगावळे आज भारतीय जनता पार्टी घेऊन लढतात. अशी तर इथली स्थिती आहे. म्हणून यांना पक्ष म्हणावं की नाही म्हणावं, असे हे उमेदवार आहेत. काही अपक्ष पण उभे आहेत. इथं मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि चर्चा तर मोठ्या केल्या. परंतु ही निवडणूक नगरपालिकेची आहे, ती कोपरगाव नगरपालिकेची आहे. सातत्याने या कोपरगाव मध्ये काही लोकांची सत्ता राहिलेली, आलटून पालटून. आता ते खरंच बांधतात की आपण एकत्र करायला मार्ग नसतो. आणि उमेदवार जे सगळे बघितले, एक उमेदवार जो आहे कोल्हेंचा, काय नाव त्याचं, संधान, म्हणजे निवडणुकीच्या आधी संधान मतदाराशी बांधायचं, पाकिट वगैरे द्यायचं काम त्याच्याकडे असतं. बरोबर बरोबर आहे ना? असंच काम असतं त्याच्याकडे. मी जी माहिती घेतली असंच काम त्याच्याकडे असतं. म्हणजे संधान बांधायचं निवडणुकीच्या आदल्या दिवशी. इतक्या दिवस अनधिकृत होता, अधिकृत आता करायचंय त्यांना. दुसरे राष्ट्रवादीचे जे कोणी आहेत, काळ्यांचे उमेदवार, त्यांचे मोठे मोठे पराक्रम आहे. मला आज एक जणांनी पत्र पाठवलं इकडे यायच्या आधी. एक संजय मोरे म्हणून आहे, डॉक्टर संजय मोरे यांनी पत्र पाठवलं की यांनी पतसंस्थेमध्ये कशा पद्धतीनं लोकांना फसवलेलं आहे. लोकांचे पैसे घेतले, वर्ग 2च्या जमिनी तारण ठेवल्या, त्याच्यावर कर्ज दिलं, खर्च देता येत नाही. वर्ग 2च्या जमिनीवर तारण देता येत नाही. कर्ज दिलं, त्याच्यावर विकल्या या जमिनी. आणि म्हणून या पतसंस्थेतल्या डिपॉझिट सुरक्षित नाही. मी सगळ्या ग्राहकांना सांगतो, हा फसवणारा माणूस आहे. दिसतो मोठा, चेहरा चांगला आहे, फार प्रामाणिक म्हणून चेहरा आणला. आणि मला असं वाटतं बऱ्याच वेळा विदेशातच राहतात. आणि म्हणून अशा लोक आपल्या हाकेला हो देतील का, हा एक विचार कोपरगाव मधील जनतेनं केला पाहिजे. नगराध्यक्ष कसा असला पाहिजे, तो सतत या रस्त्यावर भेटला पाहिजे जाता येताना. जनतेने एखादा फोन केला तर उचलला पाहिजे, त्याच्या कार्यालयात भेटला पाहिजे, त्याच्या घरात भेटला पाहिजे. परंतु मला असं वाटतं तो संधान कोल्हेला विचारल्याशिवाय पाणी पण पिणार नाही, तर तो काय कामाचा. बरोबर आहे का नाही? भिंगरी पिल म्हणा कोल्हेला न विचारता, पण पाणी नाही पिणार कोल्हेला न विचारता. बॉबी का त्याची, बॉबी का भिंगरी मारणार येतो, भिंगरीवर पण येतो ना. दुसरा, मी आता सांगितलं की पतसंस्था या माध्यमातून काय काय धंदे चालतात. आमचा सामान्य उमेदवार आहे, अतिशय सामान्य उमेदवार आहे. खरं तर ही माऊली रणरागिणी काय भाषण केलं. अर्ध्या 50% महिला, एकाही महिलांनी मतदान इकडं तिकडं जाऊ नाही दिलं पाहिजे. या माऊलीलाच मतदान केलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ज्यांनी 2 टर्म नगरसेवक म्हणून काम केलं, ज्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे, निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम करणाऱ्या आपल्या भगिनी आहेत,
मला असं वाटतं जनतेनं आता तुम्ही बरेच चॉकलेट आणि कॅडबरी बऱ्याच चर्चा केली ताई तुम्ही, पण मला सांगा हे दोघं बी चॉकलेट वाटतात आणि दोघं कॅडबरी वाटतात, बरोबर की नाही? मग लोक काय मत दोन करणार आहे का? एकच करणार आहे ना. आणि म्हणून एक कॅडबरी दिलं आणि चॉकलेट दिलं म्हणून मत पडतील हे डोक्यातून काढून टाका. साधं उदाहरण देतो तुम्हाला, दोघे वाटतात का नाही? मग मत तर एकालाच देणार आहे. आणि म्हणून जनता योग्य माणसाला मतदान देत असते. आपल्याकडे कॅडबरी नसेल, आपल्याकडे चॉकलेट नसेल, पण आता वरपे साहेब म्हटलं की आपल्याकडे हे दोन हात आहे आणि हा तिसरा आपला माथा आहे. हा जनतेच्या चरणी नतमस्तक करू आपण आणि जनतेच्या चरणावर आपण हात जोडून हीच आपली संपत्ती आहे, हीच आपली मालमत्ता आहे, ही लक्षात ठेवा. खरं तर या निवडणुकीत जनतेच्या प्रश्नावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये नगरपालिका कोण चालवत होतो, आतापर्यंत इथं आमदार कोण राहिलो, नगराध्यक्ष कोणाच्या आता आता म्हणजे काम करत होते आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं? तिथं भाडं कोण खातं? हेच खातं. जागा दिली होती कृषी प्रकरणासाठी, कोर्टाने ऑर्डर दिलेली ही जागा सरकारला परत करा. अजित दादानं कसा भूखंड कसा काय बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान आला. अजित दादानं तिथं जमीन खाली कोंडवायची, तिथं यांनी कोपरगावची जमीन खाली. चूक आहे का बरोबर? 54 एकर जागा यांच्या घशात आहे. ही जागा पूर्णपणे मुक्त करण्याचं न्यायालयाने आदेश दिलेला आहे, पण ही आम्ही मुक्त करून दाखवू आणि ही कोपरगावकरांच्या हातात केली पाहिजे. ही जागा ती घेण्यासाठी निश्चित आमचे नगराध्यक्ष पूर्ण काम करतील. आणि म्हणून मानवाने हे लोक करतात काय? हे लोक जर अशा पद्धतीनं काम करत असेल तर मला असं वाटतं आपण यांना निवडून द्यायचं का, हा एक प्रश्न आहे. आज अशा पद्धतीनं सगळं काम होत असताना आज या लोकांना या जनतेशी घेणं देणं राहिलेलं नाहीये. यांचे कारखाने 9-9, 10-10 हजार कारखाने, यांचे सभासद आहे. खऱ्या अर्थानं शेअर होल्डर मालक असतो, त्यांना सुद्धा एखादा साखरीचं पुडा मिळतो, नाही तर भेळीचा पुडा मिळतो दिल्लीला दिवाळीला, याच्यावरती काही मिळत नाही. राज्य हे लोक करतात. आणि बांधवून ही नगरपालिका खऱ्या अर्थाने येणार काळात एक चांगली लढाई होण्याची आवश्यकता आहे. या लढाईच्या माध्यमातून एक चांगला निष्ठावान माणूस निवडून येण्याची आवश्यकता आहे. आज हे निष्ठावान ज्या पद्धतीनं आम्ही उभे केलेले आहेत अशा पद्धतीनं कोणत्याही पक्षाकडे असे उमेदवार नाही. आज या राज्याचा विचार केला, या जिल्ह्याचा विचार केला तर भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात माजलेला आहे. आज या ठिकाणी जर विचार केला तर मोठे मोठे गुत्तेदार वेगवेगळ्या पद्धतीने या राज्यामध्ये शिंदे असतील, अजित दादा असतील, देवेंद्रजी असतील. इथं देवेंद्रजी आले, ते म्हणे माझच नगराध्यक्ष करा, मी तुम्हाला निधी देईल. अजित दादा आले, माझा नगराध्यक्ष करा, माझ्या हातात निधी. अरे नेमका कोणाच्या हातात निधी आहे? आणि एकीकडे परवा देवेंद्रजींनी सांगितलं की या राज्याकडे कोणताही निधी नाही. हा राज्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे. तुम्हाला माहिती नसेल काही, एक बाळ जन्मलं तर त्याच्या डोक्यावर 81,000 रुपयाचं कर्ज आहे आत्ताच्या घडीला. त्याला फाईल करायची गरज नाही बँकेत. 81,000 रुपयाचं कर्ज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर आहे. हे महाराष्ट्र राज्य डबघाईला नेण्याचं काम आताच्या सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्याला देशोधडीला लावलेला आहे. शेतकऱ्याला भाव मिळत नाही. हा भाग ऊस उत्पादक शेतकऱ्याचा आहे, पण ऊस उत्पादक शेतकरी आताच्या घडीला शेत मजुरासारखा झालेला आहे. त्याच्या ऊसाला सुद्धा भाव मिळत नाही. ऊस नेला जातो, वर्ष त्याचं पेमेंट दिलं जात नाही, बोनस दिला जात नाही. अशा पद्धतीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सुद्धा महाराष्ट्रात फक्त कापूस उत्पादकाची व्यथा अशातला भाग नाही, सोयाबीन उत्पादकाची व्यथा अशातला भाग नाही, ऊस उत्पादकाची सुद्धा अशाच पद्धतीनं स्थिती बांधवतो. म्हणून अशा पद्धतीने या राज्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात माजलेला आहे. या राज्यात जातीयवाद केला जातो, मुसलमानाला हिणवलं जातं, दलितावर अन्याय केला जातो. आज या राज्यामध्ये हिंदू मुसलमान म्हणून वाद पेटवण्याचा प्रयत्न होतो. शिवसेना हिंदुत्ववादी आहे, पण तो बाकीच्या धर्माच्या विरोधात नाही, हे पण लक्षात ठेवा. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण आम्ही मुसलमानाच्या विरोधात नाही. आज या राज्यामध्ये, या देशामध्ये संविधान सुरक्षित नाहीये.
भारतीय जनता पक्षाचे खासदार संविधान बदलायचं म्हणतात. या देशाच्या सरन्यायाधीशावर भर कोर्टामध्ये बूट फेकला जातो, अशा प्रकारची स्थिती आहे. एक दलित समाजाचा न्यायाधीश सरन्यायाधीश असल्यामुळं या विचारसरणीच्या लोकांनी भर कोर्टामध्ये त्याच्यावर बूट फेकलेला आहे, लक्षात ठेवा. आज मुसलमानांना या देशाचे शत्रू संबोधलं जातं. निश्चित जे शत्रू असेल त्याला फासावर लढवलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. परंतु या देशामध्ये परमवर अब्दुल हमीद सारखे सुद्धा देशभक्त लोक आहेत. या देशामध्ये लढणारे मुसलमान सुद्धा आहे. परंतु या देशामध्ये आताच्या घडीला या लोकांनी, सत्ताधारी लोकांनी नुसतं हिंदू हा, मुसलमान हा दलित हा, अशा पद्धतीनं जातीवाद फैलवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हेच होणार आहे. कोणाला हिंदू म्हणून, कोणाला मुस्लिम म्हणून, कोणाला दलित म्हणून, मला असं वाटतं हा अशा पद्धतीनं समाजात भेदभाव करण्याचं काम ही मंडळी करते. आणि म्हणून बांधवांना आपल्याला विचार करावा लागणार. आज ही मशाल इथं उभी आहे, आज ही तुतारी इथं उभी आहे. ही तुतारी परवात अजितदादाच बीडला म्हणले रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी, हे अजितदादाच. आज अशा पद्धतीने या देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, एक माणसात भेद केला जातो. आणि बांधवांनो, कोपरगावची नगरपालिका ही अतिशय महत्वाची आहे. उमेदवार कोण कोणी आपल्या समोर आहे. ही मशाल घेऊन सपनाताई मोरे सारख्या एक रणरागिणी आपल्या समोर झाशीची राणी उभी आहे. ही मशाल परिवर्तनाची आहे. त्या झाशीच्या राणीच्या हातामध्ये तलवार होती, या झाशीच्या राणी या सपनाताईच्या हातामध्ये मशाल आहे. ही मशाल परिवर्तनाची, लक्षात ठेवा. ही मशाल क्रांतीची आहे. ही मशाल कोपरगावमध्ये विकासाची जननी आणणारी आहे. ही मशाल या मोठ्या मोठ्या कारखानदाराला घरी पाठवणारी आहे, धनदांडग्यांना धडकी भरवणारी आहे. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेची मशाल आहे. आणि ही मशाल कोपरगाव नगरपालिकेमध्ये आपण दगवा, अशा प्रकारचं आव्हान मी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत असताना माझ्या समोर जे उमेदवार उभे आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे की सगळे ते पुरुष उमेदवार आहेत आणि आपण आपल्या सगळ्यांची एक बहीण म्हणून, कोणाची सून असेल, कोणाच्या नात्याने मी बहीण असेल, कोणाची बहिणी असेल, आपल्या सर्वांनी या ठिकाणी मला आशीर्वाद द्यायचा आहे. आणि माझ्या माता भगिनींना तर मी रोजच सांगते की आपण या कोपरगाव शहरामध्ये आपला 31,000च्या वरती मतदान हे माझ्या माता भगिनींचं आहे. ज्या समोर 4 पुरुष उभे आहेत, त्या 4 जणांमध्ये पुरुषांचं, ज्या पुरुषांचं मतदान त्यांच्या विभागलं जाणार आहे. पण माझ्या सर्व माता भगिनींनी जरी फक्त ठरवलं तरी त्या ठिकाणी एक आपलीच भगिनी नगराध्यक्ष होणार आहे. आपल्या कोपरगावच्या आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळेच प्रश्न आपल्याला सांगितले. विरोधकांवर पण त्यांचं बोलून झालं. मला बरोबर या ठिकाणी टीका करायची नाहीये. मी काय करणार आहे हे फक्त मी आपल्याला सांगणार आहे, कारण वेळ खूप झालेला आहे. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. आपण प्रत्येक वेळेस बघतो, लोकसभेच्या निवडणुकीपासून तर पंचायत समितीच्या निवडणुकीपर्यंत, ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत सुद्धा आपल्या कोपरगाव तालुक्याची निवडणूक ही फक्त आणि फक्त पाणी प्रश्नावर लढवली जाते. आज आपल्याला या ठिकाणी संबोधित करण्यासाठी जे आलेले आहेत, अमरदादा दानवे या ठिकाणी आपल्या गाड्या रोज
चांगलं बोललेले असतात, त्याच्यावर भीती वाटते, ते फक्त त्यांचं दाखवतात. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु दादांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि माझ्या माता भगिनी बंधू सगळे बऱ्याच वेळेस या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस असेल, हिरा या चिन्हावरचा आमचा एक उमेदवार असेल आणि मी स्वतः, आमचे सर्वच उमेदवार. प्रश्न हाच पडतो, तर तुम्हाला विकास करायला थांबवतो कोण? जर 15 वर्ष झाले तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचीच सत्ता आहे, मधले 2.5 वर्षाची महाविकास आघाडी सोडले, तुम्हाला थांबवलं कोण? आणि स्वप्नाताई जर सोडल्या दानवे साहेब, हे सगळे उमेदवार एक जात, हे महायुतीचे उमेदवार आहेत. विकासाची दूरदृष्टी असणारे जननायक सगळे माननीय श्री आशुतोष दादा काळे निवडणूक झाली का हे सगळे परत एकत्र बसणार आहे. काँग्रेस पक्षाचे म्हणून माझी आपल्याला विनंती, आपलं मत वाया घालू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रांगणामध्ये सभा होते, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या साक्षीने ही सभा होती. डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा तुमच्या, आमच्या, थेट अंबानीच्या, अमिताभ बच्चनच्या, सचिन तेंडुलकरच्या मताची किंमत एक ठेवली एक. या लोकशाहीच्या मंदिरात आपण सगळे सारखे, त्यामुळे आपलं हे पवित्र मत देताना आपण आपल्या मनाला विचारून त्या ठिकाणी दिलं पाहिजे. काय चॉकलेट कॅडबऱ्या घ्या, काय कुणी आवतं धरून ते काय वाटत नाही, आपले ते घ्या आणि एक लक्षात घ्या, निर्भीडपणे मतदान करा. त्या मशीन मध्ये काही कोणी फोटो काढायला बसलेलं नाही, तर तुम्ही आज कोणाला मतदान केलं कोणाला कळणार नाही. त्यामुळे काय चॉकलेट कॅडबरी आली आपल्यापर्यंत ती घ्या, पण सद्विवेक बुद्धीला स्मरून परत विचार आमचा भावनिक माणूस, प्रत्येक प्रश्नावर आंदोलन, विनय आमचा भगत त्याला साथ द्यायला, गगन, हे सगळे लोक अरे तुमच्याकरता गटरीत बस, चिखलात बस, काट्या कुपाट्यात जा, कुठं नगरपालिकेत फुटबॉल खेळ का करतात ते लोक? त्यांना घरी कामं नाही म्हणून करतात. यांनी सगळे तुमचे प्रश्न त्या ठिकाणी ऐरणीवर आणायकरता हे करतात. आज आमची ताकद नाही, राज्यात सत्ता नाही, त्यामुळे असे प्रतिकात्मक आंदोलन करून जे प्रश्न समोर आले तेच प्रश्न घेऊन आता सांगतात आम्ही सोडवू, यांना सोडवायचे असते तर याच्या आधी सोडवले असते. त्यामुळे भूलथापांना बळी न पडता येत्या 20 तारखेला वरती मशाल नगराध्यक्ष पदाला आणि खाली 16 उमेदवार आहेत आपले, त्याच्यात दानवे साहेब आमचे 4, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन उभे. काँग्रेस पक्षाचे जरी उमेदवार नसले तर त्यांचे पदाधिकारी महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी सोबत आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला जिथं तुतारी वाजवणारा माणूस असेल ते बटन दाबा, जिथं मशाल असेल तिथं ते बटन दाबा आणि भरघोस मताने सत्ताताईंना नगराध्यक्ष करा आणि 16चे 16 जण त्या ठिकाणी निवडून द्या. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.